राज्य सरकारने वीज ग्राहकांना दिलेलं आश्वासन हवेतच विरलंय। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कुठलाही दिलासा मिळणार नसल्याचं सांगितलंय। मीटर रिडिंग प्रमाणेच आलेली वीज बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय। केंद्र सरकारने मदत केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। राज्यातील 3 सत्ताधारी पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये वीज बिल माफी अडकल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। लोकप्रिय घोषणा केली मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची फाईल फेटाळत असल्याचे धक्कादायक विधान बावनकुळे यांनी चंद्रपुरात केलंय। वीज वितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे मालेगाव तालुक्यात ग्रामीण भागात 2 दिवस बत्ती गुल आहे। याकडे वीज वितरणकडून दुर्लक्ष केलं जात आहे। याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या। अखेर त्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध केलाय। शेतमालाला हमीभाव दिला नाही तर संबंधितांविरुद्ध खटला चालवण्याची तरतूद असलेला कायदा करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची माहिती दिली असून यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची समिती स्थापन केली जाणार आहे। पोटा मारण्यासाठी दारू विकली तर काय झालं, तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का असं धक्कादायक विधान गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलंय। लॉकडाऊनमध्ये दारू विक्री करताना गुहागर पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती। त्यावरती त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मी तुमच्या पाठीशी आहे असं भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सभेमध्ये म्हटलंय। राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय। वाळू आणि दारू तस्करीवरून त्यांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केलेत। चंद्रपुरात राजकीय आशीर्वादाने वाळू दारू तस्करी सुरू असल्याची टीका बावनकुळे यांनी केली तर त्याला उत्तर देताना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बावनकुळे मंत्री असताना केलेले काळे धंदे त्यांना आठवले असतील असा टोलाही लगावलाय। विधान परिषदेच्या पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात लढा देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतलाय। विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांचं चित्र स्पष्ट झालं असून 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये 19 जण उतरले असून यात मुख्य लढत भाजपचे संदीप जोशी आणि महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यामध्ये आहे। मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली असून शिरीष बोराळकरांच्या उमेदवारी विरोधात नाराज जयसिंगराव गायकवाडांनी थेट पक्ष सोडलाय। तसंच राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे। भाजप हा धनदांडग्यांचा पक्ष झालाय असं सांगत भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे। कोरोनामुळे स्थगित झालेल्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे। गेल्या 1 एप्रिलला ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती। आता येत्या 1 डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होईल। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं असून बीडमध्ये भाजपच्या रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे तर बीडचेच भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। याविषयी भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांना विचारलं असता त्यांनी या बंडखोरीचा कसलाच फटका भाजपला बसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट केलं असून बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचार आणि विधानांवरती शिवसेना चालत आलेली आहे असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। यावरती शिवसेनेने प्रतिक्रिया दिली असून बाळासाहेबांनी दिलेल्या मार्गदर्शनावरतीच आम्ही पुढे चालत आहोत असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। महापौर बंगल्यामध्ये उभारण्यात येणारं बाळासाहेबांचं स्मारक अद्यापही जनतेसाठी खुलं झालेलं नाही। बाळासाहेब हे जनतेचे नेते होते, मग जनतेसाठी हे स्मारक अद्याप खुलं का नाही असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय। जे बाळासाहेबांना हयातीमध्ये सोडून गेले त्यांनी स्मारकाबद्दल बोलू नये असा टोला संजय राऊत यांनी मनसेला लगावलाय। शिवशक्ती भीमशक्ती एकत्र राहावी असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय। त्यांच्या पाठिंब्यावरती जे मुख्यमंत्री झाले हे बाळासाहेबांनाही आवडले नसते असंही ते म्हणाले। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड हायकोर्टाच्या नोटीशी विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। शासकीय बंगल्याचं बाजारभावानं भाडं न दिल्याने कोश्यारी यांच्या विरोधात कारवाई सुरू करावी अशी मागणी करणारी याचिका उत्तराखंड हायकोर्टात दाखल झाली आहे।
याविरोधात आता कोश्यारींनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आता कला शाखेचे पदवीधर झाले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी BA ची पदवी मिळवली आहे. BA परीक्षेच्या निकालात एकनाथ शिंदे उत्तीर्ण झाले असून आपलं शिक्षण अर्धवट राहिलं, पण वेळ मिळेल तसा अभ्यास करत त्यांनी ही पदवी मिळवल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे दादर येथील चैत्यभूमीला त्यांनी भेट दिली आहे. 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते तयारीचा आढावा घेतील. या दरम्यान इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची सुद्धा ते आज पाहणी करतील. RBIने लक्ष्मी विलास बँकेवरती निर्बंध लावले असून यामुळे लक्ष्मी विलास बँकेचे ग्राहक 25,000पर्यंतच रक्कम काढू शकणार आहेत. 16 डिसेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. पुलावरती पडलेल्या खड्ड्यामुळे बस फेरी बंद झाली असून शेतकरी सर्वसामान्यांना ये-जा करण्यामध्ये अडचण होते. वारंवार मागणी करूनही पुलाची दुरुस्ती केली जात नसल्यामुळे अखेर युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं अर्धदफन आंदोलन करण्यात आलं. युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आल्याचं कळतंय. कोरोनाच्या संकटामध्ये नरेंद्र मोदींनी दिवाळीत स्थानिक वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला देशवासियांनी चांगला प्रतिसाद दिलाय. व्यापाऱ्यांची संघटना कॅटनं दिलेल्या माहितीनुसार व्यावसायिक स्वरूपात चीनला तब्बल 40,000 कोटींचा फटका बसलाय. खानदेशात दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच अहिराणी कवी संमेलन भरलं. धुळे जिल्ह्यातल्या कापडणी गावामध्ये हे संमेलन झालं. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये रंगलेल्या या कवी संमेलनाला भरभरून दाद मिळाली आहे. सोशल मीडियावरती सुद्धा याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. विविध विषयांवरती कवींनी अहिराणी भाषेमध्ये कविता यावेळी सादर केल्या. जर्मनीमध्ये राहणाऱ्या प्रभू दाम्पत्याने दिवाळीसाठी राहत्या घरीच किल्ला बनवलाय. फ्रँकफर्ट शहरामध्ये स्थायिक असलेल्या अमोघ आणि श्रवंती प्रभू यांनी आपली लहान मुलगी मृण्मयी हिच्या साथीनं घरात किल्ला तयार केला. मृण्मयीच्या शिक्षकांना सुद्धा ही संकल्पना आवडली आणि त्यांनी शिवरायांचे गड किल्ले आणि महाराजांच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी तिला आमंत्रण दिलंय. पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये राहणारे संजय जळीलकर आणि त्यांच्या मुलाने किल्ले बांधणीची परंपरा जोपासली आहे. दरवर्षीप्रमाणे यांनी यंदाच्या दिवाळीमध्ये राहत्या घरातच मातीचा किल्ला बनवलाय. गेल्या 50 वर्षांपासून राहत्या घरातच किल्ले बांधण्याचा विक्रम जळीलकर कुटुंबियांनी केलाय. दिवाळीमध्ये फटाके वाजवायला बंदी असल्यामुळे मुंबईत दिवाळी दरम्यान प्रदूषण कमी झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय. मुंबईतल्या पूर्व उपनगरामध्ये 3 अजगरांसह 28 वन्यजीवांना जीवदान मिळालं. सायन, सुनाभट्टी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, वांद्रे परिसरात 22 साप, 1 घोरपड, 2 पक्षी, 3 जखमी माकडं यांना जीवदान मिळालंय. भारतानं जमिनीवरून आकाशात अचूक आणि वेगानं मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. क्विक रिएक्शन सरफेस टू एअर मिसाईल असं या क्षेपणास्त्राचं नाव असून या मिसाईलद्वारे एका ड्रोन विमानाला भेदण्यात आलं. यामुळे देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बद्रीनाथ आणि केदारनाथाच्या दर्शनासाठी दौऱ्यावरती आहेत. ते उत्तराखंडच्या चामोली भागामध्ये गेले असून आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या शेवटच्या गावात म्हणजे माना गावात योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत पोहोचलेत. यावेळी दोन्ही मुख्यमंत्र्यांचं ITBP म्हणजेच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी जंगी स्वागत केलं. शिमल्यामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून बर्फवृष्टीनंतर आता शिमल्याचं तापमान थेट 6 अंश सेल्सिअस पर्यंत आलंय. यामुळे शिमल्यात भर दुपारी लोकांना स्वेटर घालून फिरावं लागतंय. तसंच शिमल्याच्या पर्वराजीत सध्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून येत्या आठवडाभरात बर्फवृष्टीचं प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. यामुळे तापमानाचा पारा अजूनही खाली जाईल. ठाण्यातील धर्मवीर नगरमधील शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये स्फोट झाला असून ड्रेनेजच्या टाकीमध्ये हा स्फोट झालाय. या स्फोटामध्ये 2 मुलं जखमी झाली असून फटाके फोडताना ठिणगी पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. ड्रेनेजच्या टाकीतील गॅसमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. ड्रेनेजच्या टाकीतील गॅस बाहेर जाण्यासाठी आउटलाईन काढली नसल्याचा आरोपी स्थानिकांनी केलाय. एअरफोर्स कर्मचाऱ्यांच्या वेशात फिरणाऱ्या 11 जणांना गुवाहाटीमध्ये ताब्यात घेण्यात आलं असून हे 11 जण गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एअरफोर्सच्या वेशात फिरत होते. त्यांच्याकडून 1 4 व्हीलर तसंच 4 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आणि यामुळे एक भोपाळच्या BDSचा विद्यार्थी असल्याचंही समोर आलंय. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या 6 वर्षाच्या नातीचं दिवाळीत धक्कादायक अपघातात निधन झालंय. फटाक्यामुळे कपड्यांना आग लागल्याने रीता बहुगुणा यांची नात किया हिचा मृत्यू झालाय. फटाक्यामुळे किया 60% भाजली होती, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय.
कल्याण पूर्वेकडील नांदिवली पूर्व भागामध्ये असलेल्या वैष्णवी ज्वेलर्सवरती दुपारी दरोडा टाकण्यात आला। 3 दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील 30 तोळे सोनं आणि 1,60,000ची रोकड लंपास केली आहे। या दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एक दरोडेखोर कर्मचाऱ्यांच्या हाती लागला, मात्र त्याचे साथीदार हे फरार झाले। कल्याण पश्चिम येथील गोदरेज हिल परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये आग लागली असून यात इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील घर आगीत भस्मसात झाले। बेडरूममध्ये असणाऱ्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून अवघ्या काही मिनिटात ही आग संपूर्ण घरामध्ये पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मुंबईत दहिसर पूर्वेला लागलेली आग 2 तासांनंतर विझवण्यात यश आलं असून दहिसरमधल्या शिवदत्त इमारतीजवळ जयानगर आनंदनगर मध्ये मोकळ्या मैदानात ठेवलेल्या प्लास्टिक पाईपांना संध्याकाळी 4च्या सुमारास मोठी आग लागली होती। सुदैवाने या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नसल्याचं कळतंय। पिंपरी चिंचवडच्या बालाजीनगर भागामध्ये महापालिका सुलभ शौचालय टाकीत मानवी हाडांचा सांगाडा सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। पाण्याची टाकी साफ करण्यासाठी दोघे जण टाकीत उतरले। सफाई करत असताना त्यांना मानवी कवटीसह इतर सांगाडा सापडला। MIDC भोसरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। जळगाव शहरात जे APMC मार्केटसह मनीष मार्केटमध्ये सुरू असलेले 2 जुगाराचे अड्डे उधळून लावण्यात आलेत। या सुमारे 20 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। यातील एक छापा हा धरणगावचे राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळावरती टाकण्यात आला आहे। कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसमवेत वसईमधून पर्यटनासाठी आलेला एक तरुण लोणावळ्यातल्या तुंगारली तलावात बुडालाय। अमित गुप्ता असं या बुडालेल्या तरुणाचं नाव असून तलावात पोहण्यासाठी गेल्यानंतर अमित गुप्ता अचानक बुडाला। मित्रांनी सुरुवातीला त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलेलं नाही। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पंढरपूर मंदिर समितीच्या वतीनं आजपासून दररोज 2000 भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी गाभारा, श्री विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येते। दर्शन रांगेमध्ये 2 भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल याची खबरदारीही घेण्यात येते। शिर्डीमध्ये दुसऱ्या दिवशीच भक्त साई दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले पाहायला मिळाले, मात्र साई संस्थांच्या टोकन घेण्याच्या अटीमुळे भक्तांची दाटीवाटी होऊन सुरक्षित अंतर ठेवण्याचा नियमाचा फज्जा उडताना दिसू लागलाय। साई संस्थाने दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दर्शनाचं टोकन घेण्याची सक्ती केली आहे। मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवरती छठपूजा करायला मनाई करण्यात आली असून कोरोनाच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। याऐवजी कृत्रिम तलावावरती पूजा करण्याच्या सूचना या करण्यात आल्या आहेत। यासाठी पोलिसांच्या परवानगीने स्वखर्चाने कृत्रिम तलाव बांधावं हे लागणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती छठपूजेचा सण साजरा करण्यासाठी झारखंड सरकारने काही कठोर नियम लागू केले आहेत। याविरोधात भाजपने रांचीमध्ये निषेधाचं आंदोलन केलं। रांचीतल्या छठपूजा समितीमधल्या सदस्यांनी सरकार विरोधात निदर्शनं केली आहेत। राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 2840 रुग्ण आढळले असून कोरोनामुळे 68 रुग्णांचा मृत्यू झालाय। तब्बल 5123 रुग्णांनी काल कोरोनावरती मात केली आहे। वाशिम जिल्ह्यात काल दिवसभरामध्ये कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले असून 21 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे। यासह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5907 वर गेली आहे। यातील 5593 रुग्णांनी कोरोनावरती मात केली असून 143 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सध्या जिल्ह्यामध्ये 170 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेलं सांगलीतल्या चांदोलीचं पर्यटन 1 नोव्हेंबरपासून सुरू झालं असून दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती चांदोली परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे। चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, गुढे पाचगणी पठार ही इथली प्रमुख पर्यटन स्थळं आहेत। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी स्पुटनिक व्ही ही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी भारत आणि चीनला आवाहन केलंय। भारत आणि चीन ही लस विकसित केल्यास तिचा फायदा अनेक गरीब देशांना होईल असे ते म्हणाले। ब्रिक्स संमेलनामध्ये त्यांनी हा प्रस्ताव मांडलाय। जर्मनीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला असून यामुळे जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांचं सरकार देशात स्पॉट लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहे। जर्मनीतील 16 राज्यांनी मात्र याला विरोध केला असून यामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होईल असं राज्य सरकारचं मत आहे। दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची 3री लाट आली असून सलग 8व्या दिवशी 200हून अधिक रुग्ण आढळले। जानेवारी ते मार्च दरम्यान या ठिकाणी कोरोनाची पहिली लाट आली होती। जून ते ऑगस्ट दरम्यान दुसरी लाट होती आणि आता 3री लाट आली आहे। परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे संक्रमण वाढल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय।
कोरोनाचं प्रमाण वाढल्यामुळे तुर्कस्तानमध्ये अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आलं असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत। सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलंय। रेस्टॉरंट्स आणि कॅफेवरतीही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत। स्वीडनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे सरकारने कठोर निर्बंध लादले आहेत। काल दिवसभरात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झालाय। स्वीडनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,92,439 वर गेली आहे, तर मृतांची संख्या ही 6,225 वर गेली आहे। स्वीडनमधील मृत्यूचं प्रमाण नॉर्डिक देशांच्या तुलनेमध्ये जास्त असलं तरी स्पेनसारख्या युरोपियन देशांपेक्षा ते कमी आहे।